समाधीत वेळेत आहोत. Amen. आमेन. I always smile and laugh because I know what time we are in. आणि मी नेहमी हसतो आणि स्मित देतो कारण मला माहिती आहे आपण कुठल्या वेळेत आहोत. And many Christians don't know it. आणि ख्रिस्ती लोकांना हे माहित नाही. So you're feeding your soul with rubbish. आणि म्हणून अनेक नको त्या गोष्टीने तुम्ही तुमच्या जीवाला भरवत आहात. That's robbing your faith. आणि तो तुमचा विश्वास चोरत आहे. Your faith is different in the new time. आणि नवीन वेळेमध्ये तुमचा विश्वास वेगळा आहे. Amen. आमेन. Unless your mind is prepared for this new time, you cannot live this new time. आणि जोपर्यंत तुमचं मन या नवीन वेळेसाठी तयार नाही तुम्ही ही नवीन वेळ जगू शकत नाही. There are many things which I will tell you which will really shock you. अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगेन ज्या तुम्हाला तुमच्यासाठी धक्कादायक असतील. Okay, let's pray. Father, we thank you for this time. पिता या वेळेसाठी धन्यवाद. Your word is very, very important for us. आणि आमच्यासाठी तुझा शब्द खूप खूप महत्त्वाचा आहे. Especially in this time we are living. आणि विशेष करून आम्ही या वेळेत जगत आहोत. And Father, we want to especially thank you. आणि विशेष करून पिता तुझे आभार मानायचे for birthing us in this time. आणि या वेळेमध्ये तू आम्हाला जन्म देण्यासाठी. Thank you, Father. धन्यवाद पिता. And those who know what time we are in आणि ज्यांना माहिती आम्ही कुठल्या वेळेमध्ये आहोत are so excited about it. आणि या विषयी इतके उत्सुक आहेत. But those who don't know पण ज्यांना माहित नाही are still living the old life ते अजूनही जुनं जीवन with a जगतात victim mentality. आणि जे भक्षकाची मानसिकतेने. Thank you, Father, for that spirit धन्यवाद पिता तुझ्या आत्म्यासाठी that reveals to us all things. जो मला सर्व गोष्टी प्रकट करतो. Thank you, Father. धन्यवाद पिता. We cannot live without the knowledge of what you are doing in this time. आणि या वेळेमध्ये जे तू करतेस त्याच्या ज्ञानाशिवाय आम्ही जगू शकत नाही. Otherwise we'll be feeding on the word what the world teaches us. नाही तर मग जे जग आम्हाला शिकवतं आम्ही स्वतःला त्या गोष्टींवर भरू. And the world never teaches what God teaches. आणि जे प्रभू शिकवतात ते जग शिकवत नाही. Because the God of this world is the devil. कारण या जगाचा प्रभू सैतान आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. I want to thank you for sending Jesus येशूला पाठवण्यासाठी तुझे आभार. for our sake. आमच्यासाठी. Without him we are nothing. आणि त्याच्याशिवाय आम्ही कोणीच नाही. He is the one person we need in our life. आणि तो एक व्यक्ती आमच्या जीवनात गरजेचा आहे. And you sent him for us. आणि तू त्याला आमच्यासाठी पाठवलंस. That shows we can't live without him. आणि हेच दाखवतं की आम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही. Thank you, Holy Spirit. पवित्र आत्मा You are धन्यवाद. in us. तू आमच्या आतमध्येस. You are speaking to us. तू आमच्याशी बोलत आहेस. We want you to speak to us continuously. आणि आम्हाला हवंय की तू आमच्याशी सतत बोलत राहावं. Fill our mind with your word. आणि आमचं मन तुझ्या शब्दाने भरून काढ. Keep on speaking to us. आणि आमच्याशी सतत बोलत राहा. We are open to you. आणि आम्ही तुझ्याकडे उघड आहोत. Dear Holy Spirit. पवित्र आत्म्या. We resist the devil in Jesus' name. सैतानाचा प्रतिकार करतो येशूच्या नावात. Amen. आमेन. Yeah, kindly be seated. कृपया बसू शकता. Praise the Lord. There are many things I want to share with you. अनेक गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. I was telling my wife, आणि माझ्या पत्नीला मी सांगत होतो God doesn't look at individual people आणि प्रभू वैयक्तिक लोकांकडे पाहत नाही. when he's about to do something. आणि ज्याला काहीतरी करायचं आहे He sees the whole body of Christ. आणि ते पूर्ण ख्रिस्ताचं शरीर पाहतो. He sees the maturity of the body of Christ. आणि ख्रिस्ताच्या शरीराची प्रौढता तो पाहतो. That's the way God sees. अशा प्रकारे प्रभू पाहतो. So according to God's time, आणि प्रभूच्या वेळेनुसार the church has to become mature. आणि मंडळींनी प्रौढ झालं पाहिजे. He has given enough time. आणि त्याने अधिक वेळ दिलाय. Now the church or the body of Christ must act mature. आता मंडळीने किंवा ख्रिस्ताच्या शरीराने प्रौढपणे वागलं पाहिजे. Amen. आमेन. He cannot keep on telling you, तो तुम्हाला सतत तेच सांगत राहणार do नाही not forsake assembling. की एकत्र येणं चुकू नका. Don't remain at home. घरी राहू नका. जब भी बच्चे लोगों को रहता है बच्चे लोग सिखाते हैं, मगर एक बड़ा होने के बाद वो अपने आप समझता है क्योंकि उसको काम देने पड़ता है. ऐसा प्रभु देखता है पूरा बॉडी ऑफ क्राइस्ट को. Remember this. Those childish days of the body of Christ is gone. आणि ख्रिस्ताच्या शरीराचे जे बालिश दिवस आहेत ते निघून गेले. If some have not yet understood this, जर अजूनही काही लोकांना हे समजलं नसेल,
then God has a different plan for you individually. आणि मग प्रभूकडे तुमच्यासाठी वैयक्तिक योजना But आहे. He is not going to wait for you and not do anything to the body of Christ. आणि तो मग तुमची वाट पाहणार नाही आणि ख्रिस्ताच्या शहरामध्ये काहीच करणार नाही असं होणार नाही. हेलो, एक व्यक्ति नहीं आता चर्च को, चर्च में नहीं काम करने का, उसके लिए रुकेगा नहीं पूरा बॉडी ऑफ क्राइस्ट का साइड ट्रैक करके, नहीं. The Lord is not going to do that प्रभू असं करणार नाही, because He is looking at the body of Christ, कारण तो ख्रिस्ताच्या शहराकडे पाहत आहे. the whole church. पूर्ण मंडळी, He has plans. त्याच्याकडे योजना आहे. If some are not coming, He's not going to wait आणि जर काही येत नाही मग तो for थांबणार that नाही. one, a few people. त्या थोड्या लोकांसाठी He'll sidetrack them. तो त्यांना बाजूला करेल All He has to remove them. किंवा त्यांना त्याला काढावं लागेल. Hello, this is the truth I'm telling you. आणि हे सत्य तुम्हाला सांगत आहे. He is not going to wait for a few people who are hindering. आणि तो त्या थोड्या लोकांसाठी वाट पाहणार नाही जे अडथळे आणत आहेत. No, नाही, उसका टाइम हो गया, और मैच्योरिटी का टाइम हो गया. He will use the church. मग तो मंडळीचा उपयोग करेल. Amen. आमेन. Those are still playing games. ते अजूनही काही खेळ खेळत असतील, You can keep on playing games. तुम्ही अजूनही खेळ खेळत राहू शकता. Then the Lord has to sidetrack you. मग प्रभूला तुम्हाला बाजूला काढावं लागेल. So this is not the time म्हणून ही ती वेळ नाही to hinder the body of Christ. ख्रिस्ताच्या शरीराला अडथळे आणण्याची, Or keep on still learning. I have to go to church. That क्या time अजून- is gone. की अजूनही शिकायची ही वेळ नाही की मला आता वो मंडळाला बहुत जायचंय. सिखाया हमको. Do not forsake assembling. मग असं खूप शिकवण्यात आलं की एकत्र येणं चुकू नका, बहुत साल से सिखाया है, isn't it? होय की नाही. बहुत साल से सिखाया है. Go to church, मंडळीला जा, minister in the church, मंडळीत सेवा कर, work in the church, मंडळीत काम कर help your pastor. आणि तुमच्या पालकांना सहाय्य करा. For years he has been telling. आणि वर्षानुवर्षा तोच सांगत आलाय. And some believers take it very lightly. आणि काही विश्वासू लोकांनी त्याला हलकं घेतलंय. But now he's not going to wait for those some believers. पण त्या थोड्या विश्वासूंसाठी तो वाट पाहणार नाही. Because according to his timeline, in this time the church must act mature. कारण त्याच्या वेळेनुसार आता मंडळीने प्रौढ वागलं पाहिजे. Hello? If you want to remain babies, जर तुम्हाला बालकच राहायचंय, then God has a different plan for you. मग प्रभूकडे तुमच्यासाठी वेगळी योजना Not आहे. that plan which he has for the now times. आणि मग या वेळेसाठी ती योजना जी आहे ती त्यांच्यासाठी नाही. Many will have to leave. अनेकांना सोडून जावं See, लागेल that's the only option. आणि हाच एक पर्याय Okay. उरलाय. See, I know this will, some may not like it, but it is the truth. पण मला माहिती आहे हे सत्य, कारण काही लोकांना आवडणार If I नाही. don't tell you, जर मी सांगितलं you will नाही never know it. मग तुम्हाला समजणार नाही. Okay. I was teaching the Pimpri church आणि पिंपरीच्या मंडळीला मी शिकवत the होतो word of God is so important आणि देवाचा शब्द इतका महत्वाचा आहे that you must hear the word. की तुम्ही शब्द ऐकला It is पाहिजे your responsibility. आणि ही तुमची जबाबदारी आहे. God has provided the word, प्रभूने त्याच्या शब्दाचा पुरवठा केलाय which is a package of blessing. आणि जो आशीर्वादांचा पुडा आहे All the blessings that are packed in the word, आणि सर्व आशीर्वाद देवाच्या शब्दात गुंडाळले. everything is there. सर्व काही तिकडे आहे. Now you cannot ask God, God, you put it in my heart. आता तुम्ही प्रभूला सांगू शकत नाही प्रभू माझ्या हृदयात घाल, You sow it, let it be sown in your soul. आणि तुम्ही त्याला तुमच्या जीवात पेरलं जाऊ द्या. Amen. आमेन. It is your आणि responsibility, ही तुमची जबाबदारी, not God's. प्रभूची नाही. All the blessings, they are wrapped in the word. सर्व आशीर्वाद देवाच्या शब्दात गुंडाळले. If you read the Bible, throughout the scriptures, Jesus taught in parables, the Bible आणि says. पूर्ण बायबलमध्ये तुम्ही पाहाल की येशूने दाखल्यांमध्ये शिकवलं In parables आणि दाखल्यात त्यांनी शिकवलं. means he made it simple. मग त्यांनी सोपं केलं Simple stories which explained spiritual realities. आणि सोप्या कथा जे आत्मिक सत्याला प्रकट करतात. If you read in Mark 4:3, the Bible says, he did not say anything to them without using a parable. आणि मार्क 4:3 मध्ये सांगितलं की त्यांनी त्यांना दाखल्यांशिवाय शिकवलं नाही. प्रभु जब ही था धरती पे, उनको सिखाया parables के तौर पर. He never spoke anything without parables. आणि दाखल्यांशिवाय तो काहीच बोलला नाही. Look at this. पहा, So even the disciples asked him, आणि शिष्यांनी पण विचारलं, why are you speaking in parables? का तू दाखल्यांमध्ये बोलत आहेस? We are not understanding many things. आणि गोष्टी आम्हाला समजत नाहीये. The Lord told them, आणि प्रभूने त्यांना सांगितलं, I'm
speaking in parables for two reasons. आणि दोन कारणांसाठी मी दाखल्यांमध्ये बोलत आहे. To reveal the truth in simple terms आणि सोप्या भाषेत सत्य प्रकट करणं to those who want to hear it. आणि त्यांच्यासाठी ज्यांना ऐकायचं आहे And to those who don't want to hear it, आणि ज्यांना ऐकायचं नाहीये, I use parables to conceal the truth. आणि मग सत्य सांगण्यासाठी मी त्या दाखल्यांचा उपयोग करतो Oh, that hearing they will not understand. की जेणेकरून ऐकूनही त्यांना समजणार नाही. Amen. That's why he spoke in parables. म्हणून तो दाखल्यांमध्ये बोलत असे. But he made sure पण त्याने अशी खात्री that केली when he was alone with his disciples, की ज्यास तो शिष्यांबरोबर एकटा होता he explained to them the parables. आणि मग त्यांनी दाखल्यांचं स्पष्टीकरण त्यांना दिलं. Amen. आमेन. And these parables especially were about the kingdom of God. आणि हे विशेष करून दाखले देवाच्या राज्याविषयी होते. So God's word is the seed of blessing. आणि मग देवाचा शब्द आशीर्वादांचं बी आहे. You need to take it. तुम्ही ते घेतलं पाहिजे. Many Christians are not taking it. आणि ख्रिस्त लोक घेत नाही. That's why I told you. म्हणून मी सांगितलं This is not that past time. आणि ही ती भूतकाळाची वेळ नाही. No. See, God will not keep on waiting. नहीं इन लोग नहीं अभी आएंगे आएंगे नहीं आएंगे नहीं नहीं. You know, that was our thought. आणि असा आपला विचार होता. Go to church. मंडळीला जा, Hear the word of God. देवाचा शब्द ऐका, Work in the church. मंडळीत काम करा, Help your pastor. तुमच्या पालकांना सहाय्य करा. नहीं or no. He has his own timeline set. आणि त्याची स्वतःची वेळापत्रक आणि त्याची वेळ आहे. In that timeline, त्या वेळेमध्ये if the children of God obey, it's okay. जर देवाच्या लेकरांनी आज्ञा पाळली मग ठीक आहे. If not, जर नाही he is going according to his time. मग तो त्याच्या वेळेनुसार पुढे जाईल. Amen. Amen. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. Many Christians don't know this. आणि ख्रिस्ती लोकांना हे माहित नाही. He won't keep on telling go to church, go to church, go to church. No. A time comes, he won't say it. एक वेळ येईल तो असं म्हणणार नाही. Now he will treat the body of Christ mature. मग तो ख्रिस्ताच्या शरीराला प्रौढ असं गृहीत And those धरेल. who are still lingering either आणि जे अजूनही इकडे तिकडे असतील or hindering the body of Christ's maturity, किंवा ख्रिस्ताच्या शरीराच्या प्रौढतेला अडथळे आणत he असतील will sidetrack them. मग तो त्यांना बाजूला काढेल. Hello, this is happening. आणि हे घडत आहे. I'm telling you. मी तुम्हाला सांगत आहे. He may take you home. तो तुम्हाला घरी घेऊन जाऊ शकतो. He may take you home तो तुम्हाला घरी घेऊन जाऊ शकतो. because after teaching you so much, you are still hindering. आणि इतकं शिकवल्यानंतर तुम्ही अजूनही अडथळे आणताय. Hello. See, you know, many ask me, why this person happened? What happened this to this person? See, you don't know the truth. तुम्हाला सत्य माहित नसतं. I told you the way God sees. ज्या प्रकारे प्रभू पाहतो मी Holy तुम्हाला Spirit showed me, सांगितलं. He sees like the body of Christ, full body of Christ. आणि तो पूर्ण ख्रिस्ताचं शरीर पाहतो. He has planned for the body of Christ. आणि त्याची योजना पूर्ण शरीरासाठी आहेत. Amen. आमेन. क्या एक दो लोग नहीं आते, काम नहीं करते, विरुद्ध काम करते, उसके लिए बॉडी ऑफ क्राइस्ट यूज नहीं करेगा? नो, नो वे. असं होणार नाही. Let the disobedient be disobedient. आणि जे अवज्ञा करणारे तसंच Let राहू those दे. who hinder. जे अडथळे आणतात त्यांनी तसंच Let राहू दे. those who are not going to church not go to church. जे मंडळात जात नाही त्यांना तसंच राहू द्या. They'll have no work. मग त्यांच्याकडे काम नसेल. But God will use the body of Christ पण प्रभू ख्रिस्ताच्या शरीराचा because उपयोग this करेल. is His time. कारण ही त्याची वेळ आहे. Amen. Amen. Because new believers will keep on coming कारण नवीन विश्वासू येत and राहतील they'll keep on disobeying. आणि ते सतत अवज्ञा So करत God राहतील. can't keep on waiting. आणि मग प्रभू वाट पाहणार नाही. There's a time अशी एक वेळ आहे set in heaven. स्वर्गामध्ये ही And स्थापित आहे. so you must know that time. मग तुम्ही ती वेळ ओळखली पाहिजे. And my preaching is based on the timing. आणि माझा प्रचार त्या वेळेनुसार आहे. Amen. आमेन. Okay. God's word is the seed of blessings. आणि प्रभूचा शब्द आशीर्वादांचं बी आहे. Remember this. हे लक्षात घ्या. God's word is the seed of healing. आणि प्रभूचा शब्द आरोग्याचं It's बी the आहे seed of salvation. आणि तारणाचं बी आहे. Everything the seed has. आणि सर्व काही त्या बी मध्ये, Everything that Jesus did जे काही येशूने केलं is in the seed. ते त्या बी मध्ये आहे. You cannot ask God to do it. तुम्ही प्रभूला करण्यास सांगू शकत नाही. The seed is the done book. आणि ते बी पूर्ण झालेलं कार्य आहे. It is in your hands. You have to sow it. आणि हे तुमच्या हाती आहे, तुम्ही ते पेरलं पाहिजे. Amen. आमेन. Okay. God's word is alive. प्रभूचा शब्द जिवंत आहे. The Bible says God's word is life and spirit, means spirit life. आणि बायबल सांगतं प्रभूचा शब्द आत्मा व जीवन, याचा अर्थ आत्म्याचं जीवन आहे. It contains God life. आणि त्याच्यामध्ये दैवी जीवन आहे. The word of God is God. आणि देवाचा शब्द प्रभू आहे.
You know, the words in your Bible may look lifeless आणि तुमच्या बायबलमध्ये शब्द निर्जीव वाटतील and powerless. आणि सामर्थ्यहीन तुम्हाला वाटतील. In the same way as you see a seed looks powerless. आणि त्याच प्रकारे जसं तुम्ही एका बियाला सामर्थ्यहीन पाहाल. देखो तुम हमारे घर में तुम सैक में सीड रखो, तुमको ऐसा नहीं लगे इसमें जान है. But do you know it has everything? पण तुम्हाला माहिती आहे त्यात सर्व काय आहे? The root, the plant, the fruit, the growth, everything is there. त्याच्यामध्ये मूळ, त्याच्यामध्ये झाड, त्याच्यामध्ये फळ, वाढ, सर्व काही त्या It has बियामध्ये. all the potential. त्यामध्ये सर्व क्षमता आहे. Amen. आमेन. It has everything. ते सर्व काही It करतं looks lifeless, आणि ते निर्जीव वाटतं but it is so powerful. पण ते सामर्थ्यशाली आहे. You can keep it for years and years. तुम्ही वर्षानुवर्ष ते ठेवू It शकता won't lose its potential. आणि त्याची क्षमता ते गमावणार It नाही. doesn't die. ते मरत नाही. Hello? You keep the seed for years. तुम्ही वर्षानुवर्ष ते बी ठेवा. They are kept for thousands of years, and later on when they sowed, it grew. आणि हजारो वर्ष त्यांनी बी राखून ठेवलं आणि जस्ट त्यांनी पेरलं ते वाढलं. It doesn't lose its power, त्याचं सामर्थ्य ते गमावत its नाही life, its growth. आणि त्याची जीवन त्याची वाढ ते गमावत The नाही. Bible says the word of God is the seed. आणि बायबल सांगतं देवाचा शब्द बी आहे. It doesn't lose its power. त्याचं सामर्थ्य ते गमावत नाही. Amen. आमेन. It may look lifeless, powerless, आणि ते निर्जीव सामर्थ्यहीन वाटेल but it is the most powerful only when it is sown. आणि ते सामर्थ्यशाली असं त्यावेळेस जेव्हा ते पेरलं जातं. The seed has a relationship with the earth. आणि ते बीचं नातं त्या पृथ्वीशी आहे. It needs the earth. त्याला पृथ्वीची गरज आहे Without the earth, it cannot आणि त्या produce. पृथ्वीशिवाय ते वाढत नाही किंवा जिवंत होत नाही. Amen. आमेन. The Bible, without you sowing in your heart, which is the earth, cannot produce. आणि बायबल तुमच्या हृदयामध्ये पेरल्याशिवाय काही उत्पन्न करत नाही. You cannot just carry a Bible and say, I'm blessed. No. आणि तुम्ही फक्त बायबल घेऊन म्हणू शकत नाही मी आशीर्वादित आहे. Many Christians, they think they are Christians, that's all. आणि ख्रिस्ती लोकांना वाटतं ते ख्रिस्त आहेत इतकंच. Your prayers cannot be answered that way. आणि अशा प्रकारे प्रार्थनेचं उत्तर I मिळत will show नाही. you. तुम्हाला मी Because दाखवेन. salvation is you in Christ. आणि तारण म्हणजे तुम्ही ख्रिस्तामध्ये. And Jesus said, आणि येशू बोलला you in Christ, you in him means saved. आणि तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे तारण. And then he says, आणि मग तो म्हणतो in John 15:7, I think so. आणि योहान 15:7 मध्ये If his words remain in you, जर त्याचे शब्द तुम्हामध्ये राहतील. look at this. पहा. When you let the word be sown in your heart, आणि जर तुम्ही त्या शब्दाला तुमच्या हृदयात पेरलं जाऊ देता then you ask anything, मग तुम्ही काहीही मागाल you will get it. तुम्हाला ते मिळेल. Look at this. पहा. It's not enough you in Christ. आणि हे पुरेसं नाही तुम्ही ख्रिस्तामध्ये. Christians have remained there. आणि ख्रिस्ती लोक तिकडेच I am a राहिले. Christian. मी एक ख्रिस्ती I am आहे. saved. माझं तारण I am in झालं. Christ. मी ख्रिस्तामध्ये. But their prayers don't get answered पण त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत Why? नाही का? because Jesus said, कारण येशू बोलला if you abide in me, जर तू माझ्यामध्ये राहशील you are saved. मग तुझं तारण झालं. If my words abide in you, आणि जर माझे शब्द तुझ्यामध्ये then राहतील you ask anything, आणि मग तू जे काही मागशील you will get it. तुला ते मिळेल. See, the word of God must be sown in your heart. पहा देवाचा शब्द तुमच्या हृदयात पेरला गेला पाहिजे. There are many Christians today who are not sowing the word of God, letting the word be sown in their heart. असे अनेक ख्रिस्ती आहेत जे त्यांच्या हृदयात देवाच्या वचनाला पेरलं जाऊ देत नाही. Their prayers cannot be answered. मग त्यांच्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही. When crisis comes, आणि जेव्हा अडीअडचणी येतात, when sickness, disease comes, आजार रोग येतात, what will happen? मग काय होईल? Do you have the word in you? तुमच्यामध्ये देवाचा शब्द आहे का? And once you have the word, you need to protect the word. आणि एकदा शब्द आतमध्ये आला तुम्हाला त्याला सुरक्षित ठेवावं लागेल. Okay. That is why we see in the Bible, Jesus said very clearly about the parable of the sower. म्हणून आपण बायबलमध्ये पाहतो येशू स्पष्ट दाखल्याविषयी बोला, पेरणाऱ्याच्या He दाखल्याविषयी. said about all the other parables, this parable is the most important. आणि मग तो म्हणाला सर्व दाखल्यांच्या वर पेरणाऱ्याचा दाखला सर्वात महत्वाचा आहे. See, sowing the word parable is the most important parable about all other parables. आणि बी पेरण्याचा जो दाखला आहे तो सर्व दाखल्यांच्या वर आहे. Jesus said it. येशू बोलला If you don't understand this parable, जर तुम्हाला हा दाखला समजला how नाही can you understand any other parable? मग इतर कुठलेही दाखले तुम्हाला कसे समजतील?
He said it in Mark 4:13. मार्क 4:13 मध्ये येशू बोलतो, अगर ये सोइंग वर्ड ऑफ गॉड को तुम्हारा हृदय में नहीं मालूम पड़ेगा, ये पैराबल तुमको दूसरा पैराबल कुछ भी नहीं समझ में आएगा. If you are not sowing the word of God जर तुम्ही देवाचा शब्द in your पेरत heart नसाल, or letting the word of God be sown in your heart, you will not understand anything. मग तुम्ही तुमच्या हृदयामध्ये देवाचा शब्द जर पेरला जाऊ देत नाही, मग तुम्हाला काहीच समजणार नाही. Here is where Christians have failed. आणि इकडेच ख्रिस्ती लोक अपयशी ठरले. You know, our life is so important आणि in आपलं these जीवन times. या वेळेमध्ये आपलं जीवन महत्वाचं आहे. One thing Holy Spirit told me, you must thank God that God has brought you in this time. आणि एक गोष्ट पवित्र आत्मा बोला की तुम्ही प्रभूचे आभार माना की प्रभूने तुम्हाला या वेळेत आणलंय, Because He trusts in you. कारण तो तुमच्यावर भरोसा ठेवतो. But many are not taking it seriously. पण अनेक याला गंभीरता घेत नाही. But God is not going to wait for many. पण अनेकांची प्रभू वाट पाहणार नाही. No. नाही, He has been waiting for long. तो अधिक काळ वाट पाहत आलाय. See, you know, God has a time set. आणि प्रभूकडे एक वेळ नियोजित आहे. He didn't ask you. त्याने तुम्हाला विचारलं नाही. The Bible says at the right time Jesus came. आणि बायबल सांगते योग्य वेळी येशू आला. God works according to His time. प्रभू त्याच्या वेळेनुसार काम करतो. Not man's time. मनुष्याच्या or वेळेनुसार devil's time. किंवा सैतानाच्या वेळेनुसार नाही. His time. त्याच्या वेळेनुसार तो काम करतो. Amen. आमेन. So according to His time, मग त्याच्या वेळेनुसार the time is over where He has been telling you, go to church, read the Bible, pray, do this, do that. वो time खत्म हो गया. अभी भी वैसे लोग हैं जो नहीं कर रहे हैं, उनको प्रभु separate कर देगा. But that time, what God had decided for the body of Christ to become the manifested sons and daughters of God will happen. आणि मग ती वेळ जी प्रभूने त्याच्या मंडळीसाठी स्थापित केली आहे, देवाचे पुत्र आणि कन्या प्रकट होण्यासाठी ती घडून येईल. And these people will have no role. आणि मग या लोकांना त्याच्यामध्ये भाग नसेल. Hello? God is not going to wait for you. प्रभू तुमची वाट पाहणार नहीं नाही. सुधर जाएगा, बच्चा सुधर जाएगा, अभी तक नहीं आता, आएगा आएगा आएगा. ऐसा नहीं है. उसका टाइम के मुताबिक तुमको करने पड़ेगा. अगर नहीं होता है तो निकाल देगा साइड ट्रैक या लेके जाएगा. 2 things he can do. दोन गोष्टी घडतील. One is side track एक प्रभू बाजूला काढेल or take you home किंवा तुम्हाला घरी घेऊन जाईल. if you're a believer. जर तुम्ही विश्वास असाल तर. That's all. इतकंच. So, in other words, this parable of the seed is the key that unlocks every blessing. आणि मग दुसऱ्या शब्दांमध्ये पेरणाऱ्याचा दाखला इतर सर्व दाखले उघडण्याची किल्ली आहे. Amen. आमेन. One day I will teach you in depth about this parable. आणि या दाखल्याविषयी एक दिवशी मी खोलवर शिकवेन. Because once you get this parable, कारण एकदा तुम्हाला हा you दाखला will समजला, understand every mystery, because parable is spoken, the mysteries are spoken in earthly language that you can understand. आणि हे सर्व दाखले या पृथ्वीच्या भाषेत बोलण्यात आले जे तुम्हाला समजतील. You know, the whole creation works on the seed. आणि पूर्ण निर्मिती त्या बी वरती अवलंबून आहे. Everything is on the seed principle. आणि सर्व काय त्या बीच्या तत्वावर आहे. God made the plants प्रभूने ते झाडं निर्माण केली and He put the seeds in the plants. आणि त्याने ते बी त्या झाडांमध्ये घातले. Amen. आमेन. Man doesn't do it. मनुष्य ते करत नाही. He already put seeds in the plants, and when that seed is sown, every seed bears the same plant. आणि ते बी त्याने त्या झाडामध्ये घातलं आणि जेव्हा ते पेरण्यात येतं तेच झाड पुन्हा उगवतं. In Genesis 1:11 we read that. आणि उत्पत्ती 1:11 मध्ये वाच, प्रभू बोलला Let the earth bring forth vegetables आणि मग त्या पृथ्वीने सर्व प्रकारचे वनस्पती उत्पन्न करो and all sorts of seeds bearing plants. आणि सर्व बी ज्याच्यामध्ये आहेत ते झाडं उगवतील Seed bearing plants. आणि त्या सर्व वनस्पतीमध्ये And let बी their असेल seeds produce plants of the same kind. आणि मग त्याच प्रकारचे जे वनस्पती त्यामध्ये बी असो. See, everything is based on seed. सर्व काही त्या बीच्या तत्वावर अवलंबून आहे. We are born as human beings because of the seed of man. आणि आपण एक मानव म्हणून जन्मतो मनुष्याच्या बीमुळे. Amen. आमेन. Without the seed of man, there's no conception. आणि मनुष्याच्या बी शिवाय गर्भधारणा होत नाही. So we are born as a human being by the seed of man. आणि आपण मनुष्याच्या बीजेद्वारे मनुष्य म्हणून निर्माण होतो. And do you know we are also born again आणि आपला देखील नवीन जन्म झालाय by the seed, that's the word of God. आणि त्या बीच्या द्वारे जो आहे देवाचा शब्द. The imperishable seed, आणि अनाशवंत बी the word of God. देवाचा शब्द. Look at this. पहा, Everywhere there is the seed principle, sowing principle. सर्वत्र बीचं तत्व आहे, पेरणाऱ्याचं तत्व आहे.
The farmer doesn't say, I didn't sow, I'll fast and pray. उपास प्रार्थना करता हूँ. कुछ फायदा नहीं होने वाला है. तुम कितना भी उपास प्रार्थना करो, रडून रडून प्रार्थना करो, गरीब लोगों को खाना खिलाओ, चर्च में आओ, काम करो, कुछ नहीं होने वाला. हेलो? We know that. आपल्याला ते माहित आहे. No one says, I didn't sow the seed, मैं प्रार्थना करता हूँ, उपास करता हूँ 40 दिन. उससे क्या होने वाला है? नहीं, महीना प्रोग्राम सेट करता हूँ प्रभु के लोगों के लिए, क्या होने वाला उससे? नहीं, मैं बहुत बिजी रहता हूँ ना, भाग दौड़ करता हूँ, ये इधर प्रोग्राम उधर प्रोग्राम, उससे क्या होने वाला है? कुछ नहीं होने वाला है. तुम गरीब को खाना खिलाओ, कुछ नहीं होने वाला. चर्च में आए रेगुलर, कुछ नहीं होने वाला. Unless you sow the seed in your life. जोपर्यंत तुमच्या जीवनात तुम्ही बी पेरत नाही. Amen. आमेन. Otherwise it's of no use. नाही तर मग त्याचा काही उपयोग You नाही. cannot live without sowing the seed and expect a blessing from God. आणि बी पेरल्याशिवाय देवापासून आशीर्वादांची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. Amen. Amen. Many Christians so busy, अनेक ख्रिस्ती लोक खूप व्यस्त but they आहेत, are not sowing any seed. पण कुठलंही बी ते पेरत नाहीये. You know, if once I open up the time that we are living in, you will be shocked. आणि मी जस्ट या गोष्टीविषयी सांगेल की कुठल्या वेळेत तुम्ही जगत आहात तुम्हाला धक्का बसेल. This is not the time of rapture and tribulation, perilous and end time. No, आणि शेवटची वेळ किंवा स्वर्गारोहणाची वेळ नाही. that is not this time at all. आणि ही ती वेळ मुळीच नाही. Let any man of God say that. कुठलाही देवाचा सेवक असं And म्हणा. Holy Spirit told me, they are not false prophets, they are prophets in error. आणि पवित्र आत्म्याने सांगितलं ते काही खोटे संदेश नाही, ते चुकलेले संदेश आहेत. God is not taking the church like a coward, आणि प्रभू त्याच्या मंडळीला असं भित्रट म्हणून घेऊन जात नाहीये. putting down the name of Jesus. येशूच्या नावाला खाली करत आहे. प्रभु जल्दी आओ प्रभु, ये शैतान बहुत सता रहा है, जल्दी लेके जाओ. ऐसा विक्टिम मेंटालिटी चर्च को नहीं लेके जाएगा प्रभु. Victoriously wants to take you there. Amen. 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 And present the bride, the victor bride to our Father. आणि विजेत्या वधूला देवा पुढे सादर करण्यासाठी. That's why so many years back I wrote, 100 years तक कुछ नहीं होने वाला. म्हणून खूप दिवसापूर्वी आधी लिहिलं मी की 100 वर्ष काही घडणार नाही. I know many got offended when I said that. आणि मला माहिती असं मी बोलल्यानंतर अनेक नाराज झाले. But it won't happen, I'm saying. पण ते घडणार नाही जसं मी You म्हणत आहे. write it down, it won't happen. That's why it's very important we must know the timing. म्हणून महत्त्वाचं आहे की तुम्ही वेळ ओळखली I पाहिजे. always tell you, it's very dangerous to live without knowing what God's mind is. आणि मग मी तुम्हाला नेहमी सांगतो की हे धोकादायक आहे असं जगणं की तुम्हाला माहित नाही See, प्रभूचं when मन the काय आहे. pandemic happened, आणि जेव्हा ती आजार पसरला people were frightened. लोक घाबरले, People were dying. लोक मरत होते Christians were so frightened. आणि ख्रिस्त लोक They didn't घाबरले, know what to do. त्यांना माहित नाही काय करावं. I told that time, मग त्यावेळेस मी म्हणालो होतो it's just a simple virus. आणि हा छोटासा एक विषाणू आहे. कुछ नहीं होगा. But people didn't take it seriously. पण लोकांनी गंभीर घेतलं नाही. I wanted to put a message, मला एक संदेश टाकायचा होता but I was not allowed. पण मला परवानगी मिळाली नाही. Okay, that's why we must know what is this. When crises happen, आणि मग तुम्ही जाणून घ्यायची अडीअडचणी Lord, येतात what is my step? की प्रभू माझी What पाय should I do? मी काय करावं, What is your plan? तुझी योजना काय आहे? We must know that. तुम्ही हे जाणलं पाहिजे. Otherwise, you know what will happen? नाही तर मग तुम्हाला If माहिती you काय don't know होईल. anything, जर तुम्हाला माहित नाही काय होईल you will hear the news. मग तुम्ही बातम्या ऐकाल. अरे क्या हो रहा है ये? लोग मर रहे. अरे बाप रे. तुमको भी हार्ट अटैक आ जाएगा. ब्रीदिंग ट्रबल आएगा. ये प्रॉब्लम में आ रहा है, वो प्रॉब्लम. फिर इसको पूछता है, उसको पूछता है. कोई प्रोफेसी दो. Don't run for personal prophecies. वैयक्तिक संदेशवाणीकडे जाऊ नका. It is wrong. आणि हे चुकीचं आहे. The word of God, the sure word of prophecy. आणि देवाचा शब्द खात्रीशीर संदेशवाणीचा शब्द आहे. Amen. Amen. If someone says, come here, your age is 34. प्रभु बात क्या? अरे, शैतान को भी मालूम है वो एज तुम्हारा क्या है. क्या प्रॉब्लम है उसमें? तुम्हारा केसर में 50 रुपया है. शैतान भी बोल सकता 50 रुपया है और चिल्लर 10 पैसा है, वो भी बोल सकता है. उसमें क्या है? They are spirit beings. आणि ते आत्मिक व्यक्ती आहेत. It doesn't mean, doesn't confirm he's a man of God. आणि मग हे खात्री असं मिळत नाही की तो देवाचा सेवक आहे. Hello, your name starts with J. हाँ, अरे बाप रे, प्रभु ने बताया. Many have been deceived this way. अनेक लोक अशा प्रकारे फसलेत. God doesn't play cheap gimmicks like this. आणि अशा प्रभू खेळ खेळत नाही. Even the devil knows
knows about it. आणि सैतानाला देखील याविषयी माहित आहे. These are cheap things. God doesn't play games like this. आणि प्रभू असा खेळ खेळत नाही. Okay. You know, we are in an accelerated period of time. आणि आपण वेगवान वेळेमध्ये आहोत. In fact, let me share with you one prophecy आणि एक संदेशवाणी तुम्हाला from the word सांगतो. of God. देवाच्या शब्दातनं. Not my personal prophecies. काय वैयक्तिक I संदेशवाणी have नाही. never given personal prophecies. मी वैयक्तिक संदेशवाणी कधीच दिली नाही. See, we have in Amos 9:10 also. आणि आमोस 9:10 मध्ये लिहिलं आहे. This is for this time. ही ह्या वेळेसाठी आहे. Where the one who plows will overtake the one who reaps. आणि जो Look at this. नांगरतो, जो कापणी करतो त्याच्या पुढे तो जाईल. मतलब क्या? Did you understand this prophecy? तुम्हाला ही संदेशवाणी समजली काय? The one who sows आणि जो पेरणी करतो will overtake. Means इधर सो क्या, उधर रुक के हार्वेस्ट के लिए नहीं रुकेगा वो. सो क्या रीप क्या. Hello, I'm saying this. तुम्हाला हे समजतंय? You're not going to wait for the harvest. आणि तुम्ही हंगामाची वाट पाहणार नाही. You will sow here तुम्ही इकडे पेराल and you'll reap. आणि तुम्ही पटकन कापणी कराल. I know your mind will not understand this, आणि एखादं तुमच्या मनाला समजणार but नाही. you are entering that kind of time तुम्ही अशा वेळेत प्रवेश करत आहात where you not be waiting, pleading, begging, crying. That thing is gone. जिकडे तुम्ही भीक मागणार, विनवणी करणार, वाट पाहणार, ती वेळ निघून But गेली. still this preaching is going on. पण तरी हा The प्रचार pastor चाललाय. cries, the translator cries, the whole church cries. आणि पाळक रडतात, ट्रान्सलेटर रडतात, पूर्ण मंडळी रडतात. Oh प्रभु, वो गया जमाना. लोग इतना बोर हो गए, इतना साल से प्रेयर कर रहा हूं, कुछ होता भी नहीं, एक पता भी नहीं हिलता. See, वो जमाना गया अभी. That we are not in that time now. आपण त्या वेळेमध्ये नाही. Amen. आमेन. If you don't like that, then we have to go to heaven. जर तुम्हाला ते आवडत नाही, मग तुम्हाला स्वर्गातच जावं प्रभु लागेल. बोलने का नहीं, मेरे को ये सब समझ में नहीं आ रहा, मेरे को लेके जा प्रभु. Otherwise, you have to learn and live. नाही तर मग तुम्हाला शिकून जगावं लागेल. Amen. Amen. See, God, for this requires maturity. आणि याला प्रौढतेची गरज आहे. Now the childishness is gone. आता तो बालिशपणा निघून God is गेला. not looking at the church as a child and give you some higher responsibilities. आणि प्रभू त्याच्या मंडळीला एक बालक म्हणून पाहत नाही आणि मोठ्या जबाबदारी देणार नाही. असं नहीं होणार देगा नाही. वो. तो अभी तक बच्चे जैसा कुड़कुड़ करता, चर्च नहीं आता, बाइबल नहीं पढ़ता, मैं काम नहीं करता, मैं ये नहीं. नहीं नहीं नहीं, तुम्हारे लिए रुकने वाला नहीं है वो. According to this time, the church has to become mature. आणि त्याच्या वेळेनुसार मंडळीने प्रौढ झालं पाहिजे. Amen. आमेन. Know this well. आणि चांगलं जाणून घ्या. Look at this. आणि इकडे पहा. You know, one who plows will overtake the reapers. आणि जो पेरतो तो पटकन कापणी The करेल. sower will not have to wait. He sows here, he gets it. आणि पेरणाऱ्याला वाट पाहायची गरज नाही, तो पेरणी करेल आणि पटकन कापणी करेल. This is the time to sow. आणि ही वेळ पेरण्याची आहे. Amen. आमेन. Where you will see quick results. तिकडे पटकन तुम्ही परिणाम पाहाल. You don't have to be crying and fasting. आणि उपवास आणि रडत बसायची गरज नाही. You have to declare, decree. आणि तुम्हाला घोषणा आणि घोषित करायचं आहे. These are the times we are living in. आणि अशा वेळेत तुम्ही जगत It's आहात. not the time to leave the church. It's the time to be in the church. आणि ही वेळ मंडळी सोडण्याची नाही, मंडळीमध्ये राहण्याची वेळ आहे. Even today in Pimpri, आणि आज देखील पिंपरीमध्ये we are having such a big crowd in Pimpri. आणि पिंपरीमध्ये इतकी मोठी I'm गर्दी telling आहे. you, there is no place in Pimpri church. आणि पिंपरीच्या शहरामध्ये जागाच राहिली Now नाही. we were only thinking now we have to make a balcony from there till here like this. आणि विचार करतो एक मोठी बाल्कनी तयार करावी. Because so many people are coming. कारण की लोक येत आहेत. I told you in advance. मी आधीच सांगितलं होतं. The most sought out people will be the faithful Christians. आणि जे विश्वासू ख्रिस्ती लोक आहेत ते सर्वात व्यवस्थित लोक Those असतील. who, with through all persecution, they stuck to the Lord. आणि सर्व छळांमध्ये ते प्रभूशी जुडले होते. Amen. आमेन. God is going to use them. प्रभू त्यांचा उपयोग Not करणार आहे. those who hindered the church, attacked the church, pastor के विरुद्ध बात किया, church के विरुद्ध बात किया, कुछ नहीं किया. नहीं, उन लोग को साइड ट्रैक होने वाला है. ये टाइम उनके लिए नहीं है. Either you change or be sidetracked or taken up. तुम्ही बदला नाही तर मग बाजूला नाही तर वर निघून जा. That's what is happening. आणि हेच घडत आहे. Whether you like it, you don't like it. तुम्हाला आवडो न आवडो. That's my duty is to share the word. आणि माझं काम आहे देवाचा शब्द सांगणं. So,
Amos 9:10 says, the one who sows will overtake the reaper. आणि आमोस 9:10 सांगता जो पेरतो तो पटकन कापणी See, करेल. this is so different time. आणि ही वेगळी वेळ आहे. You don't have to wait. तुम्हाला वाट पाहायची This is गरज नाही. something unthinkable. आणि हे न विचार करण्याची गोष्ट We किंवा will be विचार getting करता येत नाही. above all that we ask or think, the आणि Bible says. बायबल सांगतं आपण विचार किंवा मागण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. Doesn't it say in Ephesians 3:20? आणि इफिसियन्स 3:20 मध्ये सांगतं ना, This is that time. ही ती वेळ आहे. आमेन. It will go beyond your thinking. तुमच्या विचार करण्याच्या पलीकडे ते जाईल. You know, that's why I'll teach you some prayers which are really very powerful. आणि अशा काही प्रार्थना मी तुम्हाला शिकवून जे That, सामर्थ्यशाली आहे. that old system of prayer doesn't work. आणि ती प्रार्थनेची जुनी पद्धत आज काम करत नाही. People are hearing that old messages, old system of prayer. आणि जुने संदेश आणि जुने प्रार्थनेच्या पद्धती लोक ऐकत आहेत. They don't expect instant results आणि त्यांना पटकन परिणाम मिळत because नाही. they already used to प्रार्थना करने के बाद बहुत साल के बाद बहुत महीने के बाद मिलेगा या नहीं भी मिल सकता, ऐसा मेंटालिटी है. It has to change. त्याला बदलावं लागेल. For things to happen quickly in your life, your mentality must change. आणि गोष्टी तुमच्या जीवनामध्ये पटकन घडून येण्यासाठी तुम्हाला मानसिकता बदलावी लागेल. You know, in John 6, आणि योहान 6 मध्ये it records an event of Jesus आणि येशूची एक घटना तिकडे लिहिली आहे. where he takes the 5 loaves and the 2 fishes. आणि जिकडे 5 भाकरी आणि 2 मासे तो घेतो. He doesn't wait to bake the bread, आणि ती भाकर मोडण्याची तो वाट पाहत नाही. to bake the bread, to आणि make the किंवा- bread, to buy the bread. किंवा ती भाकर विकत आणण्यासाठी किंवा तयार करण्याची तो To वाट पाहत नाही. go and fish. की जाऊन from the sea. मासे पकडण्याची तो वेळ वाट उसको पाहत नाही. फ्राई करो, तेल डालो, ये करो, आग जलाओ. इधर उसने वो छोटा लड़का, that boy sowed 5 loaves, 2 fish. Jesus blessed it, multiplied. आणि त्या लहान लेकराने 5 भाकरी आणि 2 मासे येशूमध्ये पेरले आणि त्याने त्याला बहुगुणित केलं. Amen. आमेन. हेलो, he didn't wait. अरे कौन ते भी मच्छी पकड़ के लेके आओ. अरे नहीं बाबा, अभी नहीं, सीजन नहीं, अभी शाम को हो गया, कल. उसके बाद कौन पकाएगा तेल में, ये हो. और ब्रेड लाओ, अरे बनाने पड़ेगा, इतना लोग, हजारों लोग हैं, उनका ब्रेड बनाने के लिए इतना टाइम जाएगा. No. नाही. He just sowed the 5 loaves and 2 fishes. आणि 5 भाकरी आणि 2 मासे त्याने पेरले. The Lord blessed it. प्रभूने त्याला आशीर्वादित केलं It multiplied. आणि ते बहुगुणित झाले. All nice fried fish. चांगले तळलेले मासे Automatically. आपोआप. He didn't have to wait for someone to do it. आणि कोणीतरी करण्याची त्याला वाट पाहायची गरज The नाही. miracle happened, and that's the excellent period of time we are living in. आणि चमत्कार घडला आणि अशा वेगवान वेळेत आपण जगत आहोत. Amen. So Amen. you have to prepare for that. मग तुम्हाला त्याची तयारी करावी लागेल. Your mind must be prepared for that. आणि त्यासाठी तुमचं मन तुम्ही तयार केलं पाहिजे. You have to hear such messages असे संदेश ऐकावे that prepares लागतात. your mind to have faith to receive this miracle. आणि असे चमत्कार स्वीकारण्यासाठी तुम्हाला विश्वास तो तयार झाला If पाहिजे. you don't get these kind of messages, असे संदेश जर मिळाले your नाही mind is not prepared to get these miracles, and you'll never have this miracle. आणि मग तुमचं मन तयार होणार नाही हे चमत्कार स्वीकारण्यासाठी आणि तुम्हाला हे चमत्कार कधीच मिळणार नाही. Hello, are you understanding? तुम्हाला हे समजत आहे? I know थोड़ा लोगों को नहीं समझ में आएगा, तो उन लोग प्रिपेयर्ड नहीं मिलने के लिए. You have to prepare your mind, तुमचं मन तयार करावं renew लागेल. your mind मन नवीन with करावं a new लागेल. revelation. नवीन प्रकटीकरण Then your faith to receive the new. आणि मग तुमच्यामध्ये विश्वास असेल नवीन स्वीकारण्यासाठी. Amen. आमेन. You know, that's why I told Shakan, see that the admin and everything works well. शकानाला सांगितलं सर्व ऍडमिन व्यवस्थित काम करते का पहा. Because Holy Spirit said, when you do this, you are showing faith that the Lord is sending people. आणि जस प्रभू बोला की जस तुम्ही असं कराल तुम्ही विश्वास दाखवता की लोक प्रभू आणखी पाठवेल. Those who don't like it, ज्यांना आवडत नाही you will be separated. तुम्हाला वेगळं करण्यात God येईल. is not going to wait for you, let me tell you very clearly. आणि स्पष्ट सांगू द्या प्रभू तुमची वाट पाहणार नाही. He won't wait for you. तुमची वाट तो पाहणार नाही. बहुत वेट किया है मैच्योरिटी के लिए, और प्रभु का टाइमिंग के मुताबिक ये टाइम मैच्योरिटी का टाइम है. Whether you like it, you don't like it. तुम्हाला आवडो न आवडो. Amen. आमेन. Either you have to be or out. तुम्हाला राहावं लागेल किंवा बाहेर जावं लागेल. That's all. इतकंच. Because this is the reigning time. कारण ही राज्य करण्याची वेळ Enough, the आहे. devil worked so many years. आणि पुरेस झालं की आता सैताने इतकं Now वर्ष it काम is केलं. God's time. आता ही प्रभूची वेळ आहे. Amen. आमेन.
The devil's time is over. प्रभूची वेळ संपली. So I'm preparing your mind for this new मग या- revelation. आणि या नवीन प्रकटीकरणाचे तुमचं मन मी तयार करत That's आहे. why I'm telling you, don't miss my messages. म्हणून मी सांगतो माझे संदेश चुकू I'm नका. not just giving the old way, रोके प्रभु बोला, वो सब नहीं चलने वाला अभी. वो टाइम नहीं है हम लोग अभी. That has to stop now. अर्थात ते थांबावं लागेल. That worked for long years. आणि अनेक वर्ष ते काम करत आलं. Now that is over. आता ते संपलंय. You know, last time I was teaching you how to create miracles. आणि मागच्या वेळेस मी शिकवत होतो की कसं Create चमत्कार an environment, atmosphere for miracles, आणि चमत्कारासाठी वातावरण कसं तयार for करावं healing. आरोग्यासाठी. You know, you or any of your loved one may need healing. आणि तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांना आरोग्याची गरज लागेल. So there is a journey from sickness to healing. आणि मग एक प्रवास आहे आजारापासून स्वास्थ्यापर्यंत. And even Jesus went through that journey. आणि येशू देखील त्या प्रवासातनच गेला. Every miracle and healing he did, he went through the journey, आणि प्रत्येक आरोग्य आणि चमत्कार त्यांनी केला तो त्या प्रवासात गेला, which many have not seen it. ज्याने अनेकांनी हे पाहिलं And नाहीये. the secret is there. आणि गुपित तिकडे आहे. Hello, the secret is there. आणि गुपित तिकडे आहे. Now, first I want to show you, it's not God who delays to get the miracle come in your life. आणि हा प्रभू नाही की जो तुमच्या जीवनामध्ये चमत्कार आणण्यापासून उशीर लावतो. He is not holding to any healing or miracles or any blessing. आणि कुठलाही आरोग्य किंवा चमत्कार किंवा आशीर्वाद तो धरून ठेवत नाहीये. First, you must get this right. प्रथम तुम्ही हे व्यवस्थित God जाणून is घ्या. not hindering your blessing. प्रभू तुमचे आशीर्वाद अडथळे He आणत is not नाही. robbing your blessing. तो तुमचे आशीर्वाद चोरत नाही. He is the one who blesses you. आणि तोच एक जो आशीर्वादित करतो. He is the one who sent Jesus to be a blessing. आणि त्याने येशूला आशीर्वाद म्हणून पाठवलं. So he will never hinder your blessing. म्हणून तो कधीच तुमचे आशीर्वादांना अडथळे आणणार नाही. Because the wrong message is, people do everything because they think God is hindering. तो इसके लिए रोते, प्रभु देखो तुमको मालूम नहीं. अरे प्रभु को क्यों तुम समझा रहे हो? वो अड़चन ला रहा है क्या तुम्हारे लिए? तुमसे ज्यादा उसको फिक्र है तुमको देने के लिए. क्यों? प्रभु यीशु ने भरा है सब कुछ. Amen. Amen. He doesn't charge anything. आणि त्याला तो किंमत लावत नाही. He is more interested that you will bless. आणि तो अधिक उत्सुक आहे की तुम्ही आशीर्वादित But the व्हावं. message as such, But it makes us to believe, you know, तुम बोलेगा नहीं मगर सचमुच ऐसा है. हम लोग क्यों रोते हैं? क्यों गिड़गिड़ाते हैं? क्यों फास्टिंग उपवास सब करते हैं? क्योंकि हम लोग सोचते हैं ये सब करके खुश करने का, ताकि ये सब देख के एटलीस्ट प्रभु देगा. This is wrong. आणि हे चुकीचं आहे. That's why you need to hear the right messages. म्हणून योग्य संदेश तुम्ही Because there ऐकावे. are many gone out from the church to become pastors and full-time leaders. अनेक मंडळीतनं निघून गेले पाळक आणि पूर्णवेळ सेवक होण्यासाठी. Unless God calls them for full-time, आणि जो पण प्रभू त्यांना they पूर्णवेळ don't get बोलत a नाही revelation. त्यांना प्रकटीकरण मिळत नाही. Because your wife said, your mother said, your in-law said, your relatives said. No. कारण तुमची पत्नी तुमचे सासराचे सगळे बोलले म्हणून नाही. No, it doesn't work that way at all. असं ते काम करत नाही. People run here and there. Pastor, तुम क्या बोलते हैं pastor? मेरे को full-time calling. See, that is wrong. आणि हे चुकीचं आहे. God calls you when you're young, आणि जेव्हा तुम्ही तरुण असता प्रभू तुम्हाला बोलावतो. when you're unoccupied. आणि जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये व्यस्त He नसता prepares you for so many years. आणि इतक्या वर्ष तो तुमची तयारी करतो. But today there are many reasons. असे अनेक कारण आहेत. अगर काम बराबर नहीं चल रहा है तो फुल टाइम में घुस जाओ. प्रॉब्लम आ रहा है फुल टाइम में जाओ. See, this is not the you can preach, you can pray, you can do everything. तुम्ही प्रचार करू शकता, प्रार्थना करू शकता, सर्व करू शकता. But Holy Spirit said only one thing. पवित्र आत्मा एकच गोष्ट बोलला. Don't make your calling your profession. आणि तुमच्या पाचारणाला तुमचा व्यवसाय करू नका. That is wrong. आणि हे चुकीचं आहे. Profession means where you are thinking of earning. आणि व्यवसाय म्हणजे तुम्ही तिकडनं कमवायचा विचार करता. Your profession is for your earning. आणि तुमचा व्यवसाय तुमच्या कमाईसाठी You आहे. don't go to a company because you love that company. तुम्ही त्या कंपनीमध्ये जात नाही कारण तुम्ही त्या कंपनीवर प्रेम करता मैं म्हणून. बहुत प्रेम करता है मेरा कंपनी, मैं इसके लिए मैं काम कर रहा हूँ. कोई ऐसा नहीं जाता है, पगार के लिए जाता है. Isn't it? होय की नाही? अगर तुम इतना प्रेम करता उनको बोलो मैं फुकट काम करता, पगार मत दो. ऐसा बोल सकता है? तो सचमुच तुम प्रेम करता हो कंपनी से. कोई नहीं प्रेम करता है, पगार मिलता है इसके लिए जाता है हम लोग. So don't take your calling as a profession. म्हणजे तुमचं पाचारण एक व्यवसाय म्हणून घेऊ नका. क्योंकि ये नहीं चलता बिजनेस, इसके लिए चलो फुल टाइम में मिलेगा पैसा. That is wrong. आणि हे चुकीचं आहे. See, it won't work now. आणि ते आता काम करणार The नाही. time that you are living in, ज्या वेळेत तुम्ही जगत आहात it won't work. ते काम करणार नाही. Either change तुम्ही बदला or sidetracked. किंवा बाजूला व्हा. Okay. So here is the journey. आणि इकडे हा प्रवास आहे.
So first thing I want to show you, प्रथम तुम्हाला दाखवायचं God never hinders. प्रभू अडथळे आणत नाही. Amen. Amen. Now, if you have not received healing, it's not because God is not healing you. जर Never. तुम्हाला आरोग्य मिळालं नाही याचा अर्थ असा नाही की प्रभू तुमच्या आरोग्याला अडथळे आणताय. Remove that from your mind. तुमच्या मनातून ते काढून टाका. If you keep that, जर तसं you ठेवलं will never get healing. मग तुम्हाला कधीच आरोग्य मिळणार नाही. Acts 3:26 says, आणि प्रेषित 3:26 सांगतो God sent Jesus to bless you की प्रभूने येशूला तुम्हाला आशीर्वादित by करण्यासाठी पाठवलं turning you from darkness on all the evil deeds of darkness आणि into the light. सर्व अंधाराच्या कृत्यांकडून प्रकाशामध्ये वळण्यासाठी. Darkness means curse, light means blessing. आणि अंधार म्हणजे श्राप, प्रकाश म्हणजे आशीर्वाद. God sent Jesus प्रभूने येशूला पाठवलं to bless you. तुम्हाला आशीर्वादित That means करण्यासाठी. without him I'm not blessed. I Yes. cannot be blessed. याचा अर्थ त्याच्याशिवाय मी आशीर्वादित होऊ शकत नाही. Hello. आमेन. I always tell my wife, I always tell her, because of Jesus I'm blessed. आणि मी नेहमी पत्नीला सांगतो येशूमुळे मी I आशीर्वादित even tell the father, आहे. मी पित्याला नेहमी सांगतो because of Jesus I'm blessed. येशूमुळे मी आशीर्वादित आहे. I thank you, Father, for sending Jesus. मी धन्यवाद करतो पित्या You तुझं know, येशूला these are पाठवण्यासाठी. high-level prayers which God appreciates. आणि हे उच्च प्रकारच्या प्रार्थना जे प्रभूला आवडतात तो त्याचं कौतुक God does करतो. not give glory to any man. आणि प्रभू कुठल्याही मनुष्याला गौरव देत नाही. If you come to the Father thinking, you know, there are two ways to come to God. आणि देवाकडे येण्याचे दोन मार्ग आहेत. Your faith, तुमचा विश्वास faith in what? In Jesus. आणि जो येशूने केला त्यावर विश्वास. सर नाम लेने से प्रभु यीशु के नाम से आया बोलने से सब कुछ नहीं होता है. बहुत लोग इन जीसस नेम आई प्रे मतलब प्रेयर हो गया, ऐसा नहीं है. तुम्हारा इंफॉर्मेशन रॉन्ग रहेगा, प्रेयर भी रॉन्ग है वो. Many people come because you know they come with the confidence. मैं आज उपवास किया, आणि अनेक जण आत्मविश्वासाने येतात मी उपवास केला अभी मैं म्हणून. प्रार्थना किया, अभी मैं चर्च गया. See, all this gives them the points. आणि त्यांना हे सर्व मुद्दे मिळतात. All these points there. आज प्रार्थना किया, उपवास किया, आज झगड़ा नहीं किया घर में, आज गरीब लोगों को खाना दिया, बाइबल भी पढ़ा आज और थोड़ा प्रेयर भी किया. Yes, I come to you, Father. मी तुझ्याकडे येतो पित्या. ये विश्वास तुम्हारे ऊपर है, प्रभु यीशु का विश्वास नहीं है. God does not give glory to any man means he doesn't even give you glory. आणि प्रभू कुठल्याही मनुष्याला गौरव देत नाही याचा अर्थ तुम्हालाही तो देत You नाही. cannot rob the glory. आणि तुम्ही तो गौरव चोरू शकत नाही. When you come to him, you come to him in the name of Jesus. आणि जेव्हा तुम्ही त्याच्याकडे येता तुम्ही येशूच्या नावात येता. Amen. Amen. So keep this in your mind. आणि तुमच्या मनात ठेवा जीसस नहीं है, पूरा वर्ल्ड भी है, कुछ फायदे का नहीं. Amen. कुछ फायदे नहीं, zero. It is because of Jesus we are blessed. आणि येशूमुळे आपण आशीर्वादित आहोत. Amen. Amen. Remember, हे लक्षात घ्या. Jesus is your qualification. आणि येशू तुमची पात्रता आहे. Hello. आमेन. Jesus is your qualification आणि येशू तुमची पात्रता आहे to receive any God's blessings. देवाचे कुठलेही आशीर्वाद स्वीकारण्यासाठी. God loves to bless you. आणि प्रभूला तुम्हाला आशीर्वाद That's why he करण्यासाठी sent आवडतं. Jesus म्हणून त्याने येशूला पाठवलं to qualify you so that you can be blessed. तुम्हाला पात्र करण्यासाठी जेणेकरून तुम्ही आशीर्वादित व्हाल. Amen. आमेन. Hello. Jesus is your qualification. आणि येशू तुमची पात्रता आहे. You may think you don't qualify, तुम्हाला असं वाटेल तुम्ही पात्र नाही, which is true. जे खरं आहे. But that is why God sent Jesus पण म्हणूनच येशूला प्रभूने so that पाठवलं you become qualified जेणेकरून तुम्ही पात्र व्हाल to receive every blessing. देवापासून सर्व आशीर्वाद स्वीकारण्यासाठी. Freely. मोफत. You don't have to deserve. तुम्हाला योग्य You व्हायची don't गरज have नाही to merit. आणि तुम्हाला कुवत You आणायची don't have गरज to नाही. work for it. तुम्हाला काम करायची गरज नाही. Amen. आमेन. You don't become deserving because you did all this. कारण या गोष्टी केल्या म्हणून तुम्ही योग्य होता असं नाही. Sin disqualified us. आणि पापाने आपल्याला अपात्र केलंय. But Jesus qualified us. पण येशूने by आपल्याला पात्र becoming केलं. our Savior. आपला तारणारा होऊन. Amen. Amen. Now you're qualified. आता तुम्ही पात्र आहात. Amen. आमेन. Never forget this. हे लक्षात घ्या, विसरू नका. Jesus is my qualification येशू माझी पात्रता आहे for God's blessing. प्रभूच्या आशीर्वादांसाठी. That's what Deuteronomy 28:2 says. म्हणून अनुवाद 22:2 सांगतं. All these blessings shall come upon you and overtake you. आणि हे सर्व आशीर्वाद तुम्हावर येतील आणि तुम्हावरती ताबा मिळवतील. See this, it will overtake you. आणि हे तुमच्यावर उतरतील, तुमचा ताबा That घेतील. means you cannot run fast enough to escape the blessings of God. याचा अर्थ देवाचे आशीर्वाद चुकण्यापेक्षा तुम्ही अधिक जास्ती धावू शकत नाही. When you turn one corner, there's the blessing. You turn another corner, there's the blessing. तुम्ही एका बाजूला वळाल तिकडे आशीर्वाद, दुसऱ्या बाजूला वळाल तिकडे आशीर्वाद. Amen. आमेन. See,
Jesus is your blessing means all the blessings are in Jesus, and when Jesus is in you, you are blessed. आणि सर्व आशीर्वाद येशूमध्ये आणि येशू तुमच्यामध्ये, याचा अर्थ तुम्ही देखील आशीर्वादित आहात. Amen. Amen. Because it's always with you. कारण तो नेहमी तुमच्या So बरोबर blessing आहे. is always with you. म्हणून आशीर्वाद नेहमी तुम्हा बरोबर आहेत. आमेन. Hello? How can you escape being blessed when Jesus is your blessing? आणि मग तुम्ही आशीर्वाद कसे चुकवाल जस येशूच तुमचा How आशीर्वाद can you आहे. think I'm disqualified when Jesus in you is your qualification? आणि तुम्ही कसं विचार कराल की मी अपात्र आहे कारण येशू तुमच्यामध्ये तुमची पात्रता आहे. Hello? आमेन. You can never be disqualified. मग तुम्ही कधीच अपात्र ठरणार Jesus नाही. is your qualification. येशू तुमची पात्रता आहे. Amen. आमेन. See, now you have to change your mind. आता तुमचं मन That बदलावं old way लागेल of thinking has to be removed. आणि जुन्या प्रकारची विचारसरणी काढली पाहिजे. You know, I've seen when people come for prayer, आणि जस लोक प्रार्थनेसाठी येतात, you know, first they will, suppose they want healing. आणि एखाद्यास आरोग्य हवंय उन लोग सोचते हैं, ऐसा healing डायरेक्ट मिलने वाला नहीं है प्रभु से, तो पहला उन लोग उसको रिपोर्ट स्ट्रेट करते हैं. उन लोग, पास्टर मला प्रभु ना विजन पण दाखवतो. अरे वाह, व्हेरी गुड, एक पॉइंट ऐड कर दो उसमें. मी उपास प्रार्थना करून आलो. अरे वाह, सेकंड पॉइंट. मी खूप प्रार्थना करतो. ओ व्हेरी गुड. मी सगळ्यांना ट्रॅक्स डिस्ट्रीब्यूट कर. थर्ड पॉइंट टिक मार्क. सी, उन लोग उनका रिपोर्ट को स्ट्रेंथन कर रहे हैं. व्हाट आर दे डूइंग? ते काय करत आहेत? For the approval's sake, they are making their report look strong enough. आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःचा रिपोर्ट बळकट करतात. अच्छा अच्छा, और क्या करते हो? और मैं चर्च के लिए बहुत काम करता हूँ. वेरी गुड. और एक पॉइंट. दे थिंक दिस मेक्स देम क्वालिफाइड. आणि त्यांना असं वाटतं या गोष्टी त्यांना पात्र करतात. लुक एट दिस. पहा, They are strengthening their case. आणि त्यांची जी बाब आहे, स्थिती आहे, त्यांना बळकट करतात. As in the court, आणि जसं कोर्टामध्ये असतं, you want the case to be strengthened. आणि तुम्हाला तुमची केस जी आहे त्याला बळकट करायची Isn't असते, it? होय की नाही? इसके लिए बहुत ऐड करते हैं. देखो, हाँ, ताकि जस्टिफाई हो जाए. करेक्ट, बराबर है, इसको छोड़ दो. वो एक आगे बोले, नहीं मैं देखा नहीं उसको खून करता हुआ, मैं नहीं देखा. अरे वाह, टिक मार्क. बाजू तू देखा? नहीं नहीं, बिल्कुल नहीं, मैं नहीं देखा. अरे वाह. सो इस केस इज बिकमिंग स्ट्रॉन्गर एंड स्ट्रॉन्गर. आणि मग त्यांची केस बळकट होत जाते. That's the way Christians are doing. अशा प्रकारे ख्रिस्ती लोक करत आहेत. They never think that, you know, because of Jesus they are qualified, they can receive blessing. आणि ते असा विचार करत नाही येशूमुळे ते पात्र ठरले आणि मग आशीर्वाद स्वीकारू I said, शकतात. you have so much qualification, then why are you not blessed? आणि मग त्यांना विचारते, इतकी पात्रता तुमच्यात, मग का आशीर्वादित नाही तुम्ही? खूप प्रॉब्लेम आहे, डेव्हिल अटॅक करतो. हां हां हां. Even if you don't deserve, जरी तुम्ही योग्य नसाल you can still be blessed. तरी आशीर्वादित होऊ शकता. Why? का? Because your faith is in Jesus. कारण तुमचा विश्वास येशूमध्ये आहे. Amen. आमेन. Grow up in that area. आणि त्या भागात वाढा. Instead of harping about मैं क्या मैं वो क्या, you know, some people I don't want, I tell them don't work for me. आणि मी त्यांना सांगतो तुम्ही प्रभूसाठी काम Because करू एक बार नका. काम किया ना, 1000 बार बोल के बताएगा उन लोग. मैं क्या ना, मैं क्या. You know, working for the Lord, it's good not to tell. आणि प्रभूसाठी काम करणं चांगलं की सांगू नये. Because God has seen it. कारण प्रभूने ते पाहिलंय. God knows it. प्रभूला माहित आहे. Amen. आमेन. God knows it. प्रभूला माहित आहे. Why it's so important that people must know? काय इतकं महत्वाचं आहे की लोकांनी जाणलं पाहिजे. That's what the Bible says. Those who come in the room and pray to the Father, म्हणून बायबल सांगते जे खोलीत येऊन प्रभूकडे प्रार्थना करतात, that is a really high level prayer. आणि ती उच्च प्रकारची प्रार्थना आहे. No one knows it, कोणाला माहित नसतं, but you're praying. पण तुम्ही प्रार्थना करत असता. But many love to pray openly. पण अनेकांना उघडरित्या It's not प्रार्थना wrong. करतात, आणि हे चुकीचं नाही. I'm not saying it's wrong. मी म्हणत नाही हे चुकीचं आहे. If that's the only thing you're doing, that's wrong. आणि जर ती एकच एक गोष्ट तुम्ही करत असाल मग चुकीचं आहे. So this is God's grace. आणि ही प्रभूची कृपा आहे. Law or religion says you must earn or deserve. आणि धर्म सांगता की तुम्ही कमवलं पाहिजे, योग्य झाले पाहिजे. But law or religion is not here. पण नियम किंवा धर्म इकडे नाही. Jesus is here. येशू इकडे आहे. Grace is here. कृपा इकडे आहे. Amen. Amen. So you are qualified. म्हणून तुम्ही पात्र आहात.
take the blessings by grace through faith. आणि सर्व आशीर्वाद विश्वास आणि कृपेच्या द्वारे घ्या. Actually, I have not started the message, मी तर अजून संदेश सुरू केला नाही, but since Holy Spirit gave me this, so I gave you. कारण पवित्र आत्म्याने या गोष्टी दिल्या म्हणून मी दिल्या. But I'll continue this message because this is very important. आणि हा संदेश मी चालू ठेवून कारण महत्त्वाचा आहे. Because I told you last time आणि मी मागच्या how सांगितलं when Lazarus was sick, की कसं लाजरस जेव्हा आजारी his होता two sisters called up Jesus, sent a message आणि त्याच्या दोन बहिणींनी येशूला संदेश पाठवला saying that your beloved one, the one whom you love is sick. आणि असा संदेश पाठवला की ज्याच्यावर तू प्रेम करतोस तो आजारी आहे. He didn't say Lazarus is sick. आणि ते असं म्हणाले की लाजर आजारी आहे. These kind of manipulative words we use. आणि अशा प्रकारचे तडजोड करणारे शब्द आपण वापरतो. सिर्फ बोला लाजरस sick तो नहीं आ सकता हो. अगर मैं बोला जिससे तुम बहुत प्रेम करते हो तो भाग के आएगा. See, these kind of manipulative words, we need to be very careful. आणि अशा प्रकारचे तडजोड करणारे शब्द आपण काळजीपूर्वक असावं. Jesus was very careful. आणि येशू काळजीपूर्वक होता. That's why his first words were, this sickness is not unto death. आणि म्हणून त्याचे प्रथम शब्द होते की हा आजार मरणाकडे नाही. ये बीमारी से नहीं मरेगा. See, you have to cancel those kind of manipulative words. आणि त्याला अशा प्रकारच्या शब्दांना रद्द करावं लागलं. And that's the way the miracle began. आणि अशा वेळेसच हे चमत्कार सुरू You झाला. enter into the miracle by the confession you make. आणि जे कबुली तुम्ही करता त्या क्षणी तुम्ही त्या चमत्कारात प्रवेश करता. You just began to enter. आणि त्यांनी फक्त सुरू केलं तर प्रवेश You're करावा. on the door to healing. On the door step to healing. आणि आरोग्याच्या दरवाजामध्ये. And confession is what opens the door. आणि कबुली करणं दरवाजे उघडतं. If there's a wrong confession, आणि जर चुकीची कबुली आली the door closes मग दरवाजे बंद and होतात. you turn towards sickness. आणि मग तुम्ही पुन्हा आजाराकडे वळता. Many have gone into sickness अनेक जण पुन्हा आजारात निघून गेले because of the wrong confession. चुकीच्या कबुलींमुळे. And the worst are the people. Last time I told you, आणि मागच्या वेळेस मी सांगितलं the words of people are more harmful than the devil. आणि सैतानापेक्षा लोकांचे शब्द अधिक घातक आहेत. Hello? Because human beings have been given the right on this earth, कारण मानवांना या पृथ्वीवर अधिकार दिलाय, not the devil. सैतानाला नाही. The devil can do nothing. सैतान काही करू शकत नाही. Through deception and lies, he makes people to do. आणि फसवणूक आणि लबाडीच्या द्वारे सैतान त्यांना He करण्यास wants भाग to पाडतो. erect someone, something on this earth. He cannot tell the demon, चलो bricks लगाओ, बनाओ मेरे लिए जगह. नहीं बोल सकता हो. Hello? वो नहीं बना सकते उन लोग. They have no right. त्यांच्याकडे हक्क नाही. They have to get the permission of the people. त्यांना लोकांची परवानगी घ्यावी लागते. अगर वो बोला मैं डेवल हूँ मेरे लिए जगह बनाओ, कौन बनाएगा? हेलो? कोई बनाएगा उसके लिए जगह? वो बोलेगा मैं डेवल हूँ, मैं बर्बाद करने के लिए आया हूँ, इधर मेरे लिए एक जगह बनाओ. कोई नहीं बनाएगा. तो क्या करने पड़ेगा? उनको लाइज बोलने पड़ेगा, डिसीव करने पड़ेगा. That's why the devil never shows his identity. म्हणून सैतान त्याची ओळख दाखवत नाही. He wants to show his God. त्याला हे दाखवायचं तो प्रभूच आहे. मैं गॉड बोल रहा हूँ, इधर ऐसा होना चाहिए. Because he knows. कारण त्याला माहित आहे The day these people come to know the truth, ज्या दिवशी या लोकांना सत्य समजेल उसका पत्ता कट हो जाएगा. He cannot rule that place. त्या जागेवर तो राज्य करू शकत So नाही. he sees that people are not touched by the truth. आणि म्हणून तो पाहतो की लोकांना सत्याचा As स्पर्श होत long नाही. as people are in deception and lies, he can rule. जोपर्यंत लोक फसवणुकीत आणि लबाडीमध्ये तो राज्य करू It even शकतो. applies to your own home. आणि हे तुमच्या घरी देखील लागू होतं. Amen. In your own home. तुमच्या स्वतःच्या घरी देखील हे It गोष्टी लागू starts from your होतात. home. हे तुमच्या घरातनं सुरू होतं. If he can keep you through deception and lies, he can rule over your home. आणि जर त्यांनी तुम्हाला लबाडीत आणि फसवणुकीत ठेवलं तो तुमच्या घरी राज्य करू शकतो. If you know the truth, जर तुम्हाला सत्य you are माहिती free. He आहे cannot rule over you and मग your तुम्ही home. मोकळे आहात तर तुमच्या घरावर तुमच्या जीवनावर राज्य करत नाही. Now I will tell you the time we are living in, what is going to happen of him and what is going to happen of the body of Christ. आणि त्या वेळेत आपण जगत आहोत. मी सांगणार आहे की त्याचं काय होईल आणि ख्रिस्ताच्या शरीराविषयी काय होईल. Because unless you change your mentality, आणि जोपर्यंत तुमची मानसिकता तुम्ही you बदलत cannot नाही enter into such blessings. तुम्ही अशा आशीर्वादात प्रवेश करणार नाही. No, you cannot enter this blessing unless your mind is prepared. Because when your mind is prepared, you have faith to receive, to enter into the blessing. आणि जर तुमचं मन तयार होतं तुमच्यात विश्वास असतो ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी. Hello, did you understand? तुम्हाला हे समजलं? Okay, let's all stand up because चला today we आपण have उभे Lord's राहूया. Supper.